की महायुती परभणीची जागा जानकर साहेबांच्या रूपात ऐतिहासिक मताने विजय होईल। दिल्लीचं काय अपार असं सांगावं? आता त्यांनी काय विधान करावं हा त्यांचा व्यक्तिगत मत आहे। आदरणीय पवार साहेब वेगवेगळ्या पद्धतीने विधान करत आहेत आणि त्या विधानाचे परिणाम आपणच सोशल मीडियावर पाहताय। त्यामुळे एक तर निश्चित आहे की 400 पार हे त्यांनी मान्य केलंय आणि त्यांचा पुढचा आकडाही पवार साहेबांनी या ठिकाणी बोललेले, तर त्यांचा तो शब्द ईश्वर करो पूर्ण करो। कसं वातावरण वाटतं महायुतीचं? एकूणच मी ज्या ज्या ठिकाणी गेलो, बराच काळ माझा बीडमध्ये गेला, इथून पुढच्या काळात आता सर्वदूर प्रचारासाठी बाहेर पडतोय। परभणीमध्ये माझे आज महायुतीचे उमेदवार माननीय माधवराव जानकर यांच्या निमित्तानं हा मेळाव्याचं आयोजन केलं होतं। या अगोदर अनेक सभा मी परभणीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने घेतल्या। मागच्या लोकसभेच्या निवडणुकीतही मी वेगळ्या पद्धतीच्या सभा घेतल्या, पण जो अभूतपूर्व प्रतिसाद माधव जानकरांना या निवडणुकीमध्ये सर्व स्तरातून सर्व जाती धर्मातून या ठिकाणी पाहायला मिळतं। विरोधक टीका करतायत सरकारवरती, गृहमंत्र्यावरती आणि सरकारवरती टीका करतायत, काय सांगाल या बाबतीमध्ये? खऱ्या अर्थानं जी घटना झाली त्या घटना जशी आपल्याला माहिती आहे तेवढी सुद्धा मला माहिती नाही, कारण मी सकाळी उठल्यापासून प्रचाराच्या नेमक्या कामात आहे। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सलमान खानच्या घरासमोर गोळीबार होणं किंवा आणखीन कुठेही गोळीबार होणं हे स्वाभाविक कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून बरोबर नाही, पण कायदा सुव्यवस्था या राज्यातली सक्षमपणे या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ पूर्ण सांभाळतायत। अशी एखादी कुठली घटना जी काही झाली आहे ती तपशील पूर्ण आल्याशिवाय बोलणं योग्य नाही। शरद पवार